नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली सकाळी मॉर्निंगला 7 वाजता या चॅनलवर चालू घडामोडी घेऊन येत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर पहा, पहिला प्रश्न, भारतीय क्रिकेट टीमची जी नवीन आहे, स्पॉन्सरची कंपनी आहे ती कोणती आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे अपोलो टायर्स. ठीक आहे. आणि ड्रीम 11 चर्चेत होती विद्यार्थी मित्रांनो, म्हणून ऑप्शनमध्ये ड्रीम 11सुद्धा राहतं, पण याचं योग्य उत्तर आहे अपोलो टायर्स. ठीक आहे. तर चुकून ड्रीम 11 क्लिक करू नका. अपोलो टायर हे नवीन स्पॉन्सर आहे भारतीय क्रिकेट टीमचं. नेक्स्ट प्रश्न पहा, 33व्या दक्षिण पूर्व आशियाई खेळाचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर पहिलं जे ऑप्शन आहे ते आहे थायलंड, दुसरा हाँगकाँग, तिसरा पॅरिस, चौथं लंडन आहे. आणि याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे थायलंड. तर 33व्या दक्षिण पूर्व आशिया खेळाचे जे आयोजन आहे ते थायलंड येथे करण्यात आलेलं होतं. तर याच प्रश्नाच्या रिलेटेड काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया. तर आयोजन आपल्याला तर माहीत पडलं की थायलंड येथे आहे. कालावधी विचारू शकतात या खेळाचे. तर 9 ते 20 डिसेंबर 2025पर्यंत होतं. उद्घाटन 9 डिसेंबरला झालेलं आहे. आणि सहभाग 11 दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रे होते आणि सुमारे 13,657 खेळाडू सहभाग होता. आणि स्पर्धेवर प्रश्न विचारत असते. एकूण स्पर्धा ज्या होत्या त्या 50 होता आणि 50 पदक इथे होते. त्यानंतर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, यावर प्रश्न विचारू शकतात कारण की हा प्रश्न पर्यावरणासाठी आहे. पेटा इंडियाचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला 2024चा? ठीक आहे. तर 2024चा पुरस्कार आहे, पहिला ऑप्शन आहे जुही चावला, दुसरा ऑप्शन आहे माधुरी दीक्षित, तिसरा ऑप्शन आहे रवीना टंडन आणि चौथा ऑप्शन आहे रेखा. तर याचं जे पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर कोण बनलेलं आहे? तर रवीना टंडन हे बनलेलं आहे. काही महत्त्वाचे पॉईंट बघूया यावर, जे परीक्षेत विचारू शकतात. तर पुरस्काराचे जे वर्ष आहे ते 2024 आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुरस्कार थीम रवीना टंडन आहे, अभिनेत्री आणि प्राणी हक्क कार्यकर्ते, हे लक्षात ठेवा. काय आहे ते? प्राणी हक्क कार्यकर्ते. याच्यासाठीच त्यांना हे पुरस्कार मिळालेला आहे, पेटा इंडिया पर्सन ऑफ इयर. तर बघा, संस्था कोणती आहे? पेटा इंडिया, पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल, म्हणजेच पेटा. तर डायरेक्ट तुम्हाला पेटाचं लॉंग फॉर्म विचारू शकतात, तर हे लक्षात ठेवा, पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट अँड ॲनिमल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, 2025चे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आहे? आता डायरेक्ट आकडा लक्षात ठेवायचा आहे, 99 क्रमांकाचा आहे. आणि कुठं झालं आहे? तर पहिलं ऑप्शन बघा सांगली आहे, दुसरं कोल्हापूर आहे, तिसरं नाशिक आहे आणि चौथं सातारा आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे सातारा. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे झाले. आता याच्या आधीचे कुठं झाले, काय झाले ते बघून घ्या. तर बघा, 96 क्रमांकाचं 2022चं जे आहे ते स्थळ होतं वर्धा, आणि त्याचे अध्यक्ष लक्षात ठेवा. अध्यक्षावर प्रश्न विचारत असते आणि नंबर विचारत असते. तर नरेंद्र चपळगावकर हे होते. आणि 2023चं 97 बघूया कुठं होतं, तर ते अमळनेर जळगावला होते. आणि अध्यक्ष होतं डॉक्टर रवींद्र शोभणे हे होते. त्यानंतर 58व्या क्रमांकाचं बघा, 2024ला स्थळ होतं दिल्ली आणि अध्यक्ष होतं तारा भवाळकर ह्या होत्या. ठीक आहे. तर 99 जे आहे त्याचे जे अध्यक्ष आहे ते आहे विश्वास पाटील. तर बघा, 2025चं किती नंबरचं होतं? 99 होतं. आणि हे कुठं झालं? तर सातारा इथे झालं. आणि त्याचे अध्यक्ष जे आहे ते विश्वास पाटील आहे, हे लक्षात ठेवा. 98 आणि 99 दोन्ही लक्षात असू द्या, बाकी जरी लक्षात नाही राहिले तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 5 क्रमांकाचा, मोफत वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन बघा, पहिलं जे ऑप्शन आहे ते मीरा भाईंदर आहे, दुसरं ऑप्शन आहे ठाणे, तिसरं ऑप्शन आहे पुणे आणि चौथं ऑप्शन आहे नागपूर. तर याचं करेक्ट उत्तर आहे मीरा भाईंदर. ठीक आहे.
तर पहिलं वायफाय देणारं महानगरपालिका आहे मीरा भाईंदर ही आहे. पुढचा जो प्रश्न आहे ते बघा, महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता कोण आहे? तर पहिलं जे ऑप्शन आहे ते तुकाराम मुंडे आहे. दुसरं जे ऑप्शन आहे मिलिंद साठे आहे. तिसरं जे ऑप्शन आहे सदानंद दाते आहे. आणि चौथा ऑप्शन आहे प्रशांत बुर्टे. तर बघा याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे मिलिंद साठे. आता बघा सदानंद दाते हे आपले महासंचालक आहे आणि प्रशांत बुर्डे हे आहे अतिरिक्त पोलीस महासंचालक कारागृह. ठीक आहे. तर बघा महाधिवक्ता या पदाबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया. पहिला जो पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे बघा याचा कार्यकाळ निश्चित नसतो, हे लक्षात ठेवा. पहिला प्रश्न हाच विचारला जातो की महाधिवक्ता यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो. ऑप्शन दिलं जाते 5, 2.5, 6 आणि यापैकी नाही किंवा कार्यकाळ निश्चित नसतो असा ऑप्शन असते. तर विद्यार्थी 5 वर्ष मारतात, 2.5 वर्ष मारतात, तर याचं काय आहे, महाधिवक्त्याचा कार्यकाळ हा निश्चित नाही राहत, हे लक्षात ठेवा. आणि ते कोणाच्या मर्जीनुसार, तर राज्यपालांच्या मर्जीनुसार ते पदावर राहतात. ठीक आहे. म्हणजे राज्यपालांची जेवढी इच्छा असेल तेवढे त्यांना राहू शकतात. कार्यकाळ भारतीय राज्यघटनेत महाधिवक्ताचा सांगितला असून की कार्यकाळ निश्चित नाही आहे. त्यानंतर बघा कलम जी आहे महाधिवक्ताची ती आहे भारतीय संविधानाचा कलम 165. कलमसुद्धा विचारतात महाधिवक्ताची 165 आहे. राज्याच्या महाधिवक्ताच्या कार्यकाळाशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा राजीनामा कोणाकडे दिली जाते, तर राज्यपालाकडे. आता जे नियुक्ती करतात त्यांच्याकडे राजीनामा दिला जाते. ठीक आहे. तर नियुक्ती पण राज्यपाल करते, राजीनामासुद्धा राज्यपालाकडे दिला जाते. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे, कारण की कन्फ्यूज करणार आहे आणि विद्यार्थ्यांना ऐन टाईमवर जर आठवलं नाही तर चुकू शकते प्रश्न. पुढचा प्रश्न पहा, जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 भारताला किती पदके मिळाली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पदके मिळालेली आहे. ते कोणाकोणाला मिळाले आहेत ते लक्षात घेण्यासुद्धा आहे. टोटल पदेसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये एकूण 4 पदे मिळालेली आपल्याला. ठिकाण कुठं होतं, तर M&S बँक अरेना, लिव्हरपूल, इंग्लंड इथे होते. ठीक आहे. दिनांक बघा 4 ते 14 सप्टेंबर 2025 होते. आणि ही जी 65 देशातील 550पेक्षा अधिक बॉक्सर सहभागी होते याच्यामध्ये. त्यामधून पण भारताला 4 पदके मिळालेली खूप मोठी गोष्ट आहे. भारताला एकूण 4 पदके मिळाले, हे लक्षात ठेवा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये. आणि कोणाकोणाला मिळाली आहेत ते सुद्धा इथे नाव लक्षात घ्यायचे आहे. तर बघा मीनाक्षी पुडा सुवर्णपदक महिला 48 किलो. आता बघा मीनाक्षी पुडा ऑप्शन दिलं जाते आणि हे डायरेक्ट विचारू शकतं कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर खेळाशी संबंधित नाव लक्षात ठेवत जा. जैस्मिन लांबोरिया सुवर्णपदक मिळालं आहे महिला 57 किलोमध्ये. त्यानंतर नुपूर शेओरन रौप्य पदक महिला 80 किलो प्लसमध्ये खेळलेली आहे. आणि पूजा राणी कांस्य पदक महिला 80 किलो. त्यानंतर इतिहासातील पहिली वेळ होती जेव्हा पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धा एकत्रितपणे एकाच स्थळी आयोजित करण्यात आले होते, हे सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर खूप महत्त्वाचे खेळाडू आहे हे. कोणत्या खेळाडूला कोणते पदक मिळाले हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काही प्रश्नामध्ये तुम्हाला डाऊट असेल ते सुद्धा विचारा. आणि काही सजेशन असेल की अशा प्रकारे प्रश्नाचे उत्तर सांगत जा, तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.